अखंड सृष्टीची ज्यांना माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना म्हटलं जातं, अखंड सृष्टीचं गुरु म्हटलं जातं। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जीवन जगावं कसं, देवापर्यंत पोचावं कसं हे लोकांना समजण्यासाठी 4092 अभंगाची गाथा लिहिली। तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये त्यांना बुडवावी लागली आणि इंद्राणीच्या डोहातून 13 दिवसाच्या नंतर ही गाथा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा जो प्रसंग आहे तो अक्षरशः डोळ्यात पाणी येणारा प्रसंग आहे। कोण आहे अखंड सृष्टीची मालकीन, कशी वाचवली ही गाथा इंद्राणीच्या डोहातून, तोच प्रसंग आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, रामेश्वर शास्त्री हे फार मोठे विद्वान होते, फार मोठे विद्वान। त्यांचं वर्णन करणं सुद्धा माझ्यासारख्याला जमणार नाही बघा, म्हणजे कोणालाही जमणार नाही आजच्या काळामध्ये, एवढे हुशार रामेश्वर शास्त्री होते। रामेश्वर शास्त्रींच्या कानावरती बातमी गेली की भोलोबा आंबिले यांचे पुत्र संत तुकोबा आंबिले यांनी 4092 अभंगाची गाथा लिहिली आणि ही गाथा लोक डोक्यावरती घेऊन नाचतात। त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमा होतात, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक वाट पाहतात गावागावातून। संत तुकोबांनी वेदांचा कुठलाही अभ्यास न करता ही गाथा लिहिली, त्यामुळे वेदांचं महत्व कमी होतंय असं खोटं नाटं रामेश्वर शास्त्रींना त्यांच्या लोकांनी सांगितलं। तुमचं महत्व कमी येतंय असं बी सांगितलं। त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींनी बघा एक पत्र लिहिलं संत तुकाराम महाराजांना की तुकोबा, तुम्ही लिहिलेली जी गाथा आहे 4092 पानाची गाथा, ती गाथा आज पहाटेपर्यंत तुम्ही ती गाथा आमच्या घरी घेऊन या। अहो, त्या पत्रावरती रामेश्वर शास्त्रींनी आपली मोहर सुद्धा लावली होती बघा। ते पत्र संत तुकाराम महाराजांच्या हाती पडलं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं। फार दुःख झालं संत तुकाराम महाराजांना। संत तुकाराम महाराजांनी एक एक पान गाथेचं जमा करायला चालू केलं। 4092 पानाची गाथा जमा केली। कोरं कापड घेतलं आणि ती गाथा कोऱ्या कापडामध्ये ती गाथा बांधली। ती गाथा आपल्या उराशी धरून संत तुकाराम महाराज रडू लागले। पंढरीच्या पांडुरंगाला सांगू लागले, देवा, मी असं गाथेमध्ये काय रे वाईट लिहिले रे बाबा? या गाथेमध्ये माझ्या रक्ताच्या माणसांचं मी वर्णन लिहिलं नाही, माझ्या कुटुंबातल्या माणसाचं मी वर्णन लिहिलं नाही। या गाथेमध्ये लिहिलंय या मृत्यू लोकामध्ये या जीवानं जीवन जगावं कसं सरळ मार्गानं आणि देवा तुझ्यापर्यंत पोचावं कसं, हा सोपा मार्ग मी या गाथेमधून लिहिलाय रे देवा। आता तूच मला तारायचं की मारायचं तूच ठरव रे पांडुरंगा, असं संत तुकाराम महाराज त्या गाथेवरती डोकं ठेवून बोलायला लागले। रात्रीचे 1:30 वाजले होते। संत तुकाराम महाराज झोपले सुद्धा नव्हते। 5 वाजता रामेश्वर शास्त्रींनी बोलवलं होतं आणि पाटे बघा संत तुकाराम महाराज ती 4092 पानाची गाथा घेऊन रामेश्वर शास्त्री यांच्या घरी गेले। रामेश्वर शास्त्रींच्या घरी गेल्यानंतर त्यांची जी लोक होती रामेश्वर शास्त्रींची, ती लोक म्हणाली की शास्त्री बुवा, ही गाथा आपल्याला आत्ताच बुडवली पाहिजे पाण्यामध्ये पहाटेच, कारण दिवस उजाडल्यानंतर तुकोबांना मानणारी अनेक लोक आहेत, ती लोक आपल्याला गाथा बुडवून देणार नाही, लवकर घाई चला। तर बांधवांनो, ही जी बातमी आहे अखंड सृष्टीच्या मालकाला तिकडे पंढरपूरला समजली। ध्यान देऊन ऐका, ही बातमी पंढरपूरला समजली आणि रात्रीच्या 1:30 वाजता बघा देव आधीच जागा झाला। तुकोबा महाराज यायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रींच्या घरी रुक्मिणी मातेने विचारलं, देवा का जागे झाला? त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं, हे देवी, रामेश्वर शास्त्री माझ्या तुकोबांची गाथा पाण्यात बुडवायला निघाल्यात इंद्राणीच्या डोहामध्ये। देवी, जलपरीचं रूप धारण करा
आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्ही जाऊन बसा आणि माझ्या तुकोबांच्या गाथेचं संरक्षण तुम्ही करा. विचार करा बांधवांनो, अखंड सृष्टीच्या मालकानं मालकीनीला सांगितलं. अहो मालकीन म्हणजे कोण? लक्ष्मी माता. कोणाला गरीब करायचं आणि कोणाला श्रीमंत करायचं, कोणाला भिकारी बनवायचं, लक्ष्मी मातेच्या हातामध्ये. आणि ती लक्ष्मी माता बांधवांनो ही गाथा बुडवायच्या आधी इंद्रायणीच्या डोहात जाऊन बसली होती, जलपरीचं रूप घेऊन त्या ठिकाणी. इकडे रामेश्वर शास्त्रींची जी लोक आहेत त्यांनी गाही केली. संत तुकोबांची जी गाथा आहे ना 4092 पानाची, त्या गाथेला वरून खालीन दगड बांधला त्या लोकांनी आणि गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिली. संत तुकाराम महाराज शांत मनाने डोळे झाकून इंद्रायणीच्या काठी उभे राहिले होते शांतपणाने, काहीही बोलत नव्हते. गाथा पाण्यामध्ये गेली. रामेश्वर शास्त्रींची लोक तिथून निघून गेली. एक एक दिवस पुढे चालला होता आणि त्या ठिकाणी बघा रामेश्वर शास्त्रींचा खबऱ्या त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आला. 2-3 दिवसानंतर त्या ठिकाणी आला. संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी बसून होते डोळे लावून, अन्न पाणी काहीच घेत नव्हते. आणि या खबऱ्यानं संत तुकाराम महाराजांना विचारलं की तुमची गाथा रामेश्वर शास्त्रीनं बुडवली का हो पाण्यात? विचार करा बांधवांनो, कारण विचारणारा व्यक्ती हा खबऱ्या, गाथेला दगड बांधायला तोच होता. परंतु संत तुकाराम महाराजांच्या जखमेवरची डपली काढायसाठी हा इथे आला होता. बघा संत तुकाराम महाराजांनी मान हलवली. हो त्यांनी डुबवली. मग त्यांची काही तक्रार आहे का हा खबऱ्या विचारावा लागला. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझी काही तक्रार नाही. त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणतायत त्या खबऱ्याला बघा की ज्याच्या वाणीवरती ब्रह्मकन्येचं अधिष्ठान आहे, अशी पवित्र ज्याची वाणी, अशा रामेश्वर शास्त्रीने अधिकार तत्वावरती घेतलेला हा निर्णय आहे. मी खोटं बोलू शकत नाही आणि मी जर असं खोटं बोलल तर माझ्या जिभेला किडे पडतील. बघा एवढं शांत व्यक्तिमत्व संत तुकाराम महाराज असे बोलले. अहो या रामेश्वर शास्त्रीच्या खबऱ्याने हे सर्व ऐकल्यानंतर की संत तुकाराम महाराजांचं किती मन शुद्ध आहे हे सगळं ऐकल्यानंतर या खबऱ्याच्या